नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। कुठे कुठे पाऊस पडला हे कमेंट बॉक्स मध्ये मला आवर्जून सांगा। आता पुढची कंडिशन तुम्हाला समजून सांगतो। उद्याच्या 16 तारखेला काय होणार आहे आणि 17 तारखेला देखील काय होणार आहे। ठीक आहे, उद्या कोल्हापूरच्या कोकण किनारपट्टी कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे। कोकणामध्ये सर्वाधिक जास्त उद्या जोर असणार आहे 16 जुलैला। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड, चाळीसगाव, सोयगाव हे देखील भाग व्यापणार आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये चांगली सुरुवात उद्या सुद्धा होत आहेत। सोलापूर, सांगली भागात पुन्हा वाढणार आहे। अहिल्यानगरला मध्यम किंवा दमदार पाऊस होत राहणार आहे आणि बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस वाढणार आहे। छत्रपती संभाजीनगर बरोबर जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, चिखली, खामगाव, मेहकर पट्टे, नांदेड, लातूरसह परभणी हे जिल्हे सुद्धा वाढणार आहेत। ठीक आहे, आणि महत्त्वाचं असं आहे, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, मला फक्त 3 दिवसाचा वेळ हवा होता। 16, 15, 16 ही सुरुवात करण्याची तारीख आहे आणि 17 तारखेला अनेक ठिकाणी होणार आहे। या 17 तारखेला सुद्धा पेनवट राहिला आणि चांगल्या पावसाची अपेक्षा असेल ती सुद्धा 18-19 पर्यंत पूर्ण होईल। पण आपलं चॅलेंज आहे 17 तारखेच्या आतमध्ये महाराष्ट्र कव्हर व्हायचं। 17 तारखेच्या रात्री 12 वाजले की मला 18 तारखेला मेसेज करा कोणता भाग राहिला आहे, आणि जरी राहिला असला तरी त्यांनीही काळजी करू नका, कारण की आता हा जो पाऊस आहे आणि हे जे काही आभाळ आहे हे सातत्याने चालू राहणार आहे। जवळपास 28 ते 29 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये पाऊस हा कायमस्वरूपी राहणार आहे। पावसाचा जोर जो आहे तो 19-20 तारखेपर्यंत कायम आहे। थोडं 22-23ला झडीचं वातावरण बनेल। पुन्हा उत्तर जे काही 24-25 आहे ते विहिरीचा पाण्याचा प्रश्न मिटेल। आजही पैठण तालुक्यामध्ये काही ठिकाणी वळण भरलेत, बिडकन वगैरे भागामध्ये ही परिस्थिती चालू आहे। ठीक आहे, आणि एक विनंती करतोय की 15 आणि 16 सेमच आहे। ज्यांना सोडले त्यांना त्या दिवशी सोडू शकतो किंवा घेऊ पण शकतो। हा पाऊस जो आहे तो गरमीच्या लेवलचा, मोठ्या थेंबाचा आणि अनेक ठिकाणी स्थानिक लेवलला मोठ्या प्रमाणात पडणार आहे। व्याप्ती चांगली आहे, आजची पण व्याप्ती बरी आहे, रात्रीपर्यंत बरं आहे, पण तुम्ही घाबरले जाऊ नका। आता विषय येतोय विदर्भाचा। 15-16ला जरी विदर्भाने काही भाग सोडला तर नागपूर, अकोला, अमरावती निश्चित घेणार आहे 17 जुलैला। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातले खामगाव, चिखली, मलकापूर, नायदेवी जे काही काय परिसर आहेत, पाळा वगैरे सुद्धा 17 जुलैपर्यंत तुम्हाला कम्प्लिटली घेणार म्हणजे घेणारच। त्याचबरोबर लातूर सुद्धा, कितीही भाग सुटू द्या, 15-16 तर चालू आहे तुमच्या भागामध्ये, पण 17 जुलैला सुद्धा 100% घेणार म्हणजे घेणारच। त्यातली त्यात नांदेड सुद्धा आहे, सोलापूर आहे, अहिल्यानगर सुद्धा उद्या रिमझिम जरी असला काळजी करू नका, आजही तुमच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आलाय तरी घेणारच। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। म्हणजे अशा प्रकारच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा सुद्धा अनेक भाग येणार आहे। थोडं विस्तृत स्वरूपामध्ये सांगतो तुम्हाला। पुढच्या 2 दिवसामध्ये खानदेश सुद्धा आहे, जळगाव खूप जास्त आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर तर प्रचंड जास्त आहे ह्या 2 दिवसामध्ये। त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, कोल्हापूर आणि कोरडा असलेला मराठवाडा मात्र यावेळेस जबरदस्त आहे। मराठवाड्याच्या पावसाची कंडिशन खूप चांगली राहणार आहे। फक्त मला अजूनही 2 दिवसाचा वेळ हवाय, म्हणजे आजची 15 रात्री तर आहेच आहे बघा, पाऊस सर्वदूर चालू आहे आणि काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी आभाळ येते, सोडतंय, काही ठिकाणी हे चालूच असतं। पहिल्या दिवसात सगळीकडे पाऊस पडत नाहीये, पण ह्या 2 दिवसामध्ये 15 आणि 17ला ह्या दरम्यान सगळीकडे पाऊस झाले असेल। आणि मी तुम्हाला 11 तारखेला मेसेज, आपल्या 18 तारखेला विचारेल की 17 तारखेला कसा पाऊस झालाय। आणि ह्या पण पावसाची अपेक्षा IMDनं ठेवली नव्हती की हा होईल म्हणून, तो झालाय आणि 17 तारखेपर्यंत सगळ्यांचे मेसेज बदलतील आणि ठाम भूमिका, तुम्हाला दिलेला आधार हा कायम असेल। ज्यावेळेस तुमच्यावरती अशी वाईट वेळ येईल त्यावेळेस माझा जो काही अंदाजाचा प्रभाव असेल तो अजूनही बळकट राहील आणि काळजी करू नका। आता विषय येतोय काही किचकट भागांचा, तो देखील पूर्ण करतो, ते देखील लक्षात घ्या। जळगाव पासून वरचा भाग, नंदुरबार, शहादा, जे काही धुळे परिसर आहे हे भाग, या भागांना जवळपास 16ला आणि 17ला काही प्रमाणात आहे, 18ला या भागात जास्त असेल, पण या भागातली सुरुवात देखील उद्याही आहे आणि परवाही आहे। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। ठीक आहे, परिस्थिती कमकुवत नाहीये। 17 जुलैपर्यंत नांदेड जवळपास 100% व्याप्ती होईल असा अंदाज आहे। त्यानंतर अमरावती सुद्धा, वाशिम सुद्धा, हिंगोली सुद्धा, चंद्रपूर, नागपूर, अकोला, भंडारा
भंडारा हे जे काही परिसर आहेत, वर्धा हे सुद्धा व्याप्तीच्या बाबतीत 90 ते 95% व्याप्ती राहील, सगळ्यांना चांगला होईल. लातूर जिल्ह्याला जवळपास 17 तारखेला 4-5 वाजेपर्यंतच व्याप्तीचा विषय पूर्ण होऊन जाईल अशी परिस्थिती आहे. पण खतं वगैरे जे टाकायचे असतील, जसं मी तुम्हाला सांगितले, पेरण्याचा सल्ला देणार नाही आणि खतांचा सुद्धा सल्ला देणार नाहीये. ठीक आहे, कारण की तुमच्या मनाने चालू द्या. थोडं काय वातावरण फाकलं की तुमच्या तोंडातले जे शब्द आहेत ना ते खूप घाणेरडे येतात. खरं तर तुम्हाला धीर देण्याच्या योग्यतेचे सुद्धा काही माणसं नाही आहेत. आमचं काम हे प्रामाणिकपणे चालू आहे आणि ते करत सुद्धा राहणार आहे. पण एक विनंती आहे की घाबरले जाऊ नका. मला अजूनही 2 दिवसाचा वेळ हवा आहे. पाऊस आज सुरू झाला आहे आणि खूप ठिकाणी चालू झाला आहे. फक्त 2 दिवसामध्ये महाराष्ट्र कव्हर झालेला दिसेल आणि ह्या IMDच्या आणि ह्या कोणत्या हेकण्याच्या तारखा येईपर्यंत महाराष्ट्र कव्हर झाल्याशिवाय राहणार नाही. अशी जबरदस्त पावसाची पॅटिंग महाराष्ट्रात चालू आहे. आता जाता जाता एवढंच सांगेल की मित्रांनो, हा पाऊस किती दिवस राहील? आज पडलेला पाऊस उद्या सुद्धा 16 तारखेला आहे, थोडा वाढून सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर 17 तारखेला जवळपास राहिले भाग कव्हरच होतील. 95 ते 90% आसपास त्याची व्याप्ती खूप चांगली आहे. तुम्ही गेवराई म्हणा, शहागड म्हणा, इकडे पाथरी म्हणा, सगळे भाग त्यामध्ये कव्हर होतील. मी एक तालुका सांगत बसत नाही, सुरुवातीपासून सांगितलं सुद्धा आहे. पण पूर्व विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस होणार आहे. आणि हा पाऊस 19-20 पर्यंत जास्त प्रमाणात आहे. आणि तिथून पुढे IMDने सांगितल्याप्रमाणे झडी लागणार आहे. केसावाणी बारीक धारा थोडी, पण आभाळाची सावली कायम राहील. आणि 24-25च्या पुढे विहिरीला पाणी येईल असा पाऊस आहे. आणि नंतर परत हा 5-6 ऑगस्टपासून चालला की एक 10-12 दिवसाची पुन्हा बकाळ पडणार आहे. ती बकाळ पडली की परतीचा पाऊस हा 17 ते 18 तारखेच्या आसपास हा रिटर्न प्रवास घ्यायला सुरुवात करेल. आणि तो पाऊस 1 महिना तरी चालेल. त्यामुळे अनेक ठिकाणी वळणच काय तर अनेक ठिकाणी जवळपास रानं पण चिबडतील अशी परिस्थिती पाहायला मिळणार आहे. ह्या खूप मोठ्या बाता झाल्यात. आज पाऊस पडला म्हणून हे काही बोलत नाही, पण गॅरंटी मात्र नक्की आहे. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.